श्री स्वामी समर्थ. तुमच्या पार्टनरची एनर्जी, त्यांच्या एनर्जी काय आहे, त्यांची एनर्जी बदललेली आहे का, त्यांच्या आयुष्यात आता नवीन काही आलेलं आहे का. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आता ते तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत, पण ते आता काय करत आहेत, त्यांना तुमची आठवण येत आहे का, किंवा ते थर्ड पार्टीशी डील करत आहेत, हे आपण बघणार आहोत. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. मला गाईड करा. माझे व्ह्यूअर्स जे आहेत त्यांच्यासाठी ही रीडिंग होत आहे की ज्यांचे पार्टनर आता नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहेत, त्यांना काहीच माहीत नाही आहे की ते आता काय करत आहेत. अशांसाठी त्यांची एनर्जी आपण चेक करायची आहे. आणि इंस्टाग्रामवरती खूप सारे मेसेज येत आहेत पर्सनल रीडिंगसाठी. थोडा वेळ झाला किंवा तुमच्यापर्यंत लवकर एनर्जी किंवा लवकर तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही पोचले तरी मी संध्याकाळपर्यंत किंवा सकाळी तुम्ही मेसेज केला तरी मी संध्याकाळपर्यंत त्याचा रिप्लाय नक्की देईन. खूप सारे मेसेज येत आहेत. थँक्यू. तुमचा कुठेतरी माझ्यावर विश्वास आहे, ट्रस्ट आहे, म्हणून तुम्ही मला मेसेज करता. पण नक्की मी प्रयत्न करेन लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी तुमच्यापर्यंत पोचवेन, याची मी काळजी घेत राहीन. श्री स्वामी समर्थ. थोडा वेळ झाला किंवा मेसेज करायला किंवा तुमचा रिप्लाय द्यायला मला वेळ झाला तर क्षमा करा मला. पार्टनरची एनर्जी काय आहे. एट ऑफ सोर्ड्स, 4 ऑफ सोर्ड्स, 6 ऑफ पेंटिकल्स, टावर मोमेंट. टावर मोमेंट, द मजिशियन, 10 ऑफ सोर्ड्स, 6 ऑफ कप्स, 10 ऑफ सोर्ड्स, किंग ऑफ वॉन्स. बॉटममध्ये काय आहे. बॉटममध्ये आहे किंग ऑफ सोर्ड्स. सोर्ड्स जी आहे ती एनर्जी जास्त आहे. एक, 2, 3, 4 एनर्जी आहे सोर्ड्सच्या. आणि राशी इथं सगळे आहेत. मेजर कार्ड्स आहेत, त्यामुळे राशी इथं सगळे आहेत. सगळ्यांची एनर्जी खूप हॅवी आहे, खूप दिसत आहे एनर्जी इथे. सगळ्याचीच एनर्जी दिसत आहे, त्यामुळे राशीवर जाण्यापेक्षा जनरल रीडिंग आहे, सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे तुम्ही सगळीही स्वतःसाठी घेऊ शकता. मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या पार्टनरमधल्या आणि तुमच्या, त्या जर मॅच होत असतील तर तुमचे पार्टनर आता नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये काय करत आहेत किंवा त्यांची आत्ता ॲक्शन काय आहे, पुढे ते जाऊन काय करणार आहेत, हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांची एनर्जी सतत चेंज होत असते, त्यामुळे आपण 8 दिवसाला 15 दिवसाला त्यांची एनर्जी चेक करत असतो, जेणेकरून त्यांच्यामध्ये काही बदल झाले तरी तुम्हाला ते तुमच्यापर्यंत ते येतील, असं यातून तुम्हाला समजेल. काहीतरी गोष्टी समजतील. 7 ते 6 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी, 7 वर्षाची एनर्जी जास्त दिसत आहे. 6 आणि 7 या वर्षापूर्वी तुमच्यामध्ये टावर मुवमेंट येऊन गेली होती. टावर मुवमेंट येऊन गेल्यामुळे परत तुम्ही वेगळे झालेला आहात. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन, तुमच्यामध्ये काही भांडण वगैरे झाले, काहीही झालं असेल ते इथं आपण ते बघणार नाही आहे कशामुळे झाली किंवा काय झाली. ही एनर्जी फक्त आपल्या तुमच्या पार्टनरची चेक करायची आहे. त्यामुळे टावर मोमेंट तुमच्या लाईफमध्ये येऊन गेलेला आहे. आणि आत्ता ते सिच्युएशनमध्ये असे आहेत की त्यांच्या लाईफमध्ये सेलिब्रेशन कसलंच नाही आहे. त्यांना सेलिब्रेशन तुमच्यासोबत करायचं आहे, पण ते घडत नाही आहे, त्या गोष्टी होत नाही आहेत. जुन्या झालेल्या गोष्टी 6 वर्षापूर्वीच्या त्यांना फील होत आहेत, आठवत आहेत, ते मॅनिफेस्ट करत आहेत. रात्री झोपताना किंवा त्यांना एकटे असल्यानंतर तुमच्यासोबत ज्या गोष्टी घालवल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. पण नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये जाताना त्यांनी ओव्हर ॲक्ट होऊन स्वतःवर रागाचा ताबा नसल्यामुळे त्यांनी सेपरेशन घेतलेलं आहे. पण
त्यांना या गोष्टीचा पश्चाताप पण होत आहे. पण ते ॲक्शन घेताना दिसत आहे तुमच्याकडे लवकरच 1 वर्षामध्ये आणि 1 वर्षामध्ये ॲक्शन घेताना दिसत आहेत. पण ते आत्ता त्या गोष्टीसाठी तयार नाही आहेत. बॅलन्स त्यांचा अजून नाही आहे. बॅलन्स त्यांचा हवा तेवढा आत्ता झालेला नाही आहे. त्यामुळे ते या काळात ते आता तुमच्याकडे ॲक्शन घेऊ शकणार नाहीत. होप्स आहेत त्यांना, इच्छा आहे. त्यांची जेवढी शक्ती आहे बळकट व्हावी अशी बळकट शक्ती होऊन ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा जे प्रयत्न करत आहेत ते अजून त्यांच्यापर्यंत ते झालेलं नाही आहे त्यांच्याकडून अजून त्या गोष्टी. हीलिंग सुरू आहे त्यांची सध्या त्यांच्या काही गोष्टी बदलत आहेत. होप्स नाही आहेत त्यांच्यापुढे पण ते येण्याच्या मार्गावर आहेत. तुमच्यापर्यंत ते नक्की पोहोचतील किंवा त्यांच्या लाईफमध्ये अजून कोणत्या तरी गोष्टी, नकारात्मक गोष्टी असतील त्यासुद्धा त्यांच्या लाईफमधून जाऊन ते तुमच्याकडं परत येताना दिसत आहेत. आणि दुसरी अजून काही गोष्टी सांगायच्या म्हटल्या तरी त्यांच्या कर्ज वगैरे जे घेतलेलं म्हणजे तुमच्यानंतर जे सेपरेशनमध्ये झालेत, दोघं एकमेकांपासून लांब झाला त्या काळात त्यांनी जे पैसे कुणाकडून घेतले होते किंवा कुणाचं देणं राहिलं होतं किंवा काही गोष्टी त्यांच्या त्यांचा स्वतःचा सांभाळ करण्यासाठी किंवा नवीन ठिकाणी जाण्यासाठी त्यांनी जे कर्ज काढलं होतं, पैसे कोणाकडून तर घेतले होतं, त्याचा अजून त्यांच्यावर ओझं आहे. त्या पैशाचं, त्या देण्या-घेण्याचं ओझं आहे. सगळ्या गोष्टी त्या मॅनेज करत आहेत. त्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे तुमच्याकडे येण्याच्या गोष्टीकडे ते अजून सिरियसतः बघत नाही आहेत. सीरियस त्या गोष्टीकडे अजून त्या बघत नाहीत. पण त्यांना पास्टमध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. ते त्यांच्या मनातून अजूनही त्या गोष्टी गेलेल्या नाही आहेत. ते टॉवर मोमेंट जरी आलं असलं, तरी अजूनही त्यांना त्या झालेल्या पास्टमधल्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. ते त्रासात देखील आहेत. त्यांना त्रास होत आहे. जिथे आत्ता आहेत ना, त्या ठिकाणी त्यांना खूप त्रास होत आहे. मेंटली टॉर्चर होत आहेत. मेंटली टॉर्चर होत आहेत किंवा काही गोष्टींचा त्यांना त्रास होत आहे. ते जिथं कुठं आहेत तिथं ते सुखी नाही आहेत. सुखीच नाही आहेत ते. त्यांना सतत तुमच्या फॅमिलीची आठवण येत असते त्यांना. रागाच्या भरात ते गेले कारण त्यांनी इतका फास्ट निर्णय घेतला भावनेच्या आहारी जाऊन त्यांनी खूप मोठा डिसिजन घेतला आहे. तो त्यांना आता खूप महागात पडलेला आहे. त्यांना मागं फिरायचं आहे पण ते मागं फिरू शकत नाही आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज. ओम नमो आदेश. गोरक्षनाथाय नमः. ओम मच्छिंद्रनाथाय नमः. श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजोगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या वर्षात ही एनर्जी ते कधीपर्यंत घेतील किंवा माझ्या व्ह्युअर्स जे आहेत त्यांना यापासून मुक्ती कधी मिळेल, किती दिवसानंतर ही मुक्ती मिळेल, काय आहे त्यांच्या त्या गोष्टी, त्यामधून त्यांना बाहेर पडता येईल, किती दिवस लागतील आणि किती वाट बघावी लागेल. यसचं कार्ड आहे. येणाऱ्या 10 ते 1 वर्ष मी सांगितलेलंच होतं. 10 महिने आत्ता त्यातून 10 महिने हे आलेलंच आहे. 10 महिन्यात ज्यांचे रियुनियन होणार आहे. वॉटर सायन्सचं जास्त एनर्जी या कार्डमध्ये दिसत आहे. वॉटर सायन्स ज्यांच्या आहेत त्यांच्यासाठी ही रीडिंग झाली, म्हणजे हे रियुनियन होणार त्यांच्यासाठी आहे. बाकींच्यासाठी ही एनर्जी दिसत नाही आहे. पण ज्यांचं रियुनियन होणार आहे, ज्यांच्या आयुष्यात हे परत येण्याचे चान्स दिसत आहेत 10 महिने. मी 1 वर्ष मगाशीच सांगितलं होतं. यांची ॲक्शन दिसत आहे 1 वर्षाची. पण हे 10 महिन्यातच ते कंप्लीट करून तुमच्यापर्यंत येताना दिसत आहेत. त्यांना कंप्लीट फॅमिली तुमची करणार आहेत. ते तुमच्याकडे लवकरात लवकर परत येणार आहेत. पण त्या काही गोष्टींमुळे अडकलेले आहेत. ते कंप्लीट झाल्याशिवाय ते परत येणार नाहीत किंवा त्यांना वेळ मिळणार नाही आहे तितका की त्यांना तुमच्याबद्दल विचार करावा, फॅमिलीबद्दल विचार करावा. ज्या गोष्टीसाठी त्यांनी घर सोडलं, टॉवर मुमेंट जे येऊन गेले, त्यांनी जे कोणाकोणाकडून पैसे काढले होते, त्या पैशांची उधारी काय असेल ते भागवण्याच्या नादात ते आता आहेत. त्यामुळे फॅमिलीकडे लक्ष देण्यासाठी काही घडलेल्या गोष्टी, पास्टमधल्या गोष्टी आठवण्यासाठी ते एवढं सिरियस घेत नाही आहेत त्या गोष्टीसाठी. पण त्यांना फील होतं आहे, त्यांना ते आठवतं आहे. त्या सगळ्या गोष्टी ते मॅनिफेस्ट करत आहेत. परमेश्वराला ते मागत आहे. स्वतः मनाला चूकसुद्धा कबूल केलेली आहे की मी जे केलं ते चुकीचं केलं, मला हे करायला नको पाहिजे होतं.
पण ते येत्या 10 महिन्यात तुमच्याकडे परत येणार आहेत. 3 ते 4 राशीसाठी आहे. वॉटर सायन्स आहेत इथं. या वॉटर सायन्ससाठी ही रीडिंग झालेली म्हणजे ह्याच राशी परत आहे. ह्या राशीमध्ये जे व्यक्ती तुमचे गेलेले आहेत तेच व्यक्ती तुमच्याकडे परत येणार आहेत. आणि बाकीच्यांच्यासाठी 1 वर्षाची 1 वर्ष तरी आहेच. कमीत कमी 1 वर्ष आहे. पण येणार हे नक्की आहेत. परत येणार हे नक्की आहेत. श्री स्वामी समर्थ. अजून ते कोणते ॲक्शन घेऊ शकतील येणाऱ्या या वर्षामध्ये? श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स जे आहेत ते त्यांचे पार्टनरची वाट बघत आहेत. ते परत कधीपर्यंत येतील? अजून एनर्जी दिसत आहे. अजून 2-3 वर्षाची एनर्जी आहे ही. पण त्या 3 वर्षात खूप काही घटना घडणाऱ्या आहेत. ही डीपमध्ये स्पेशली रीडिंग करावी लागणार आहे की ते परत येण्यासाठी तुम्हाला याचा त्रास दिसत आहे. जी मी मगाशी सायन्स सांगितलं एक 10 महिन्याच्या, त्यांचे ते पार्टनर नक्की 10 महिन्यात परत येतील. हे नक्की आहे, ते होणारच आहे. पण ही एनर्जीमध्ये डीपली करावी लागणार आहे. ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ही एनर्जी चेक करणार आहे. ह्या सायन्स किंवा ही 3 वर्षामध्ये आहे. पण ती 3 वर्षानंतर कधी येणार? काय घडणार त्या काळामध्ये? ह्या सगळ्यावर एक स्पेशल व्हिडिओ मला बनवावा लागेल. कारण आता हा व्हिडिओ खूप लाँग होईल, खूप मोठा होईल आणि तो लवकर अपलोड देखील होत नाही. मध्येच कट होतो आणि परत डिस्कनेक्ट होतो. त्यामुळे जास्त लाँग व्हिडिओ गेला की शेअर होत नाही आहे यूट्यूबवरती. यावरती मी सेपरेट व्हिडिओ करून तुम्हाला पोस्ट नक्की करेन. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी यावर मी व्हिडिओ करून पोस्ट करेन. ज्यांची एनर्जी आहे अशी की 3 वर्षामध्ये 2.5 ते 3 वर्षामध्ये ज्यांचे रियुनियन होताना दिसत आहेत, अशावर मी हा व्हिडिओ नक्की बनवून तुम्हाला पोस्ट करेन. तेव्हा हा नक्की व्हिडिओ तुम्ही बघा. आणि ज्यांचे इंस्टाग्रामवरती मेसेज पेंडिंग आहेत, ज्यांना मी वेळेवर रिप्लाय देऊ शकत नाही आहे, त्यांनी राग मानू नका. कारण खूप सारे माझे व्ह्यूअर्स आहेत, त्यांचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, जे डीपली मला जाऊन त्यांना सांगावं लागतं. त्यामुळे तुम्ही रिप्लाय नाही वेळेवर मिळाला तरी थोडा वेट करा. 1 ते 2 दिवसात मी तुम्हाला नक्की त्याचा रिप्लाय देईन. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांचे सगळ्यांचे कल्याण होऊ दे. ज्यांच्या थर्ड पार्टी सिच्युएशन आहे, ज्यांच्यात नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, दत्त महाराज त्यांची सगळ्यांचे प्रॉब्लेम्स नाही करून त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत. श्री स्वामी समर्थ.